प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये फोर्थ क्वेश्चन बघणार आहे. तर व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. बघा प्रश्न काय आहे. श्रीमती देसाई सोल्ड शेअर ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज. ठीक आहे, तुमच्यासाठी मी इथं सगळं लिहून ठेवलं. फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे. when the market value was 50 rupees, market value 50 rupees and received 4988.20 rupees. She paid brokerage 0.2%, brokerage 0.2% and GST on brokerage. GST ही जी GST आहे on brokerage आहे. GST paid on brokerage 80%. Then how many share did she sell? पहिला प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न काय आहे तर समजा श्रीमती देसाई जी आहे ती एक व्यक्ती आहे. ओके, समजा देसाई यांच्याकडे 100 रुपये किमतीचं शेअर्स आहेत. समजा हा शेअर्स आहे. या शेअर्सची प्राइस किती आहे 100 रुपये. तर 100 रुपयाचा शेअर्स मी काय करायला लागलो विकायला गेलो. विकायला गेल्यानंतर मार्केट वाल्यांनी सांगितलं 50 रुपयालाच घेणार. म्हणजे एका शेअरची प्राइस काय झाली 50 रुपीज. 100 रुपीज फेस व्हॅल्यू होती, मार्केट व्हॅल्यू झाली 50 रुपीज. आता आपण असे शेअर्स विकल्यानंतर जो ज्या ठिकाणी मी विकायला गेलो आपण कुणाकडे जातोय विकायला ब्रोकरकडे. ब्रोकरने काय केलं त्याच्यातून ते शेअर्स विकल्यानंतर त्यानं 0.2% त्याचा ब्रोकरेज घेतला. आता तो ब्रोकरेज घेताना त्या ब्रोकरेजवरच तो 80% काय करतोय जीएसटी घेतोय. ब्रोकरेजवर घेतोय, लक्षात ठेवा हे. तर ब्रोकरेजवर त्याने काय केलं 18% जीएसटी घेतला काढून. म्हणजे ही रक्कम गेली आणि रिसिव्ड अमाउंट. मग त्याच्यानंतर मला किती रुपये मिळाले. मला 4988.20 रुपये मला मिळाले. म्हणजे मला किती रुपये मिळाले 4988.20 रुपये मिळाले. आता विचार करा मला एवढे रुपये मिळाले. याचा अर्थ मला माझे शेअर्स विकल्यानंतर मला समजा प्रीमियम आहे की डिस्काउंट आहे. तर आपल्याला डिस्काउंट आहे. प्रीमियम असता तर माझा 100 रुपयाचा शेअर्स हा 200 किंवा 101 म्हणजे 100 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकला असता. पण इथं माझा तोटा झालाय. म्हणजे जी अमाउंट रिसिव्ड आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला मी अमाउंट काढेन त्यावेळेला काय करायला लागणार मला ही जी अमाउंट पार्टनर आहे त्यावेळेला मला मायनस करायला लागेल. ठीक आहे, सोडवायला घेऊ आपण. आता तुम्हाला काय नेमका भाग आहे समजत असेल. आपल्याला शेअर्स माहित नाही त्यामुळे आपण सपोज केलं नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते नंबर ऑफ शेअर्स काय आहे शी सोल्ड एक्स. तिचे जे नंबर ऑफ शेअर्स जे आहे शी सोल्ड एक्स. तिनं एक्स शेअर्स सोल्ड केले आहे. तर टोटल व्हॅल्यू किती असणार. आपण काय करतोय नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू करतोय. नंबर ऑफ शेअर्स किती आहे नंबर ऑफ शेअर्स आपण एक्स सपोज केले. मार्केट व्हॅल्यू किती आहे 50 रुपीज. म्हणजे मार्केट व्हॅल्यू झाली 50. म्हणजे टोटल व्हॅल्यू रिसिव्ह किती झालेली आहे. टोटल व्हॅल्यू रिसिव्ह जी झालेली आहे ती 50x 50x चे व्हॅल्यू आपल्याला रिसिव्ह झालेली आहे. लक्षात ठेवा टोटल व्हॅल्यू आपली किती रिसिव्ह झाली. ब्रोकरेज काढायचं आहे. ब्रोकरेज कशावर काढतोय आपण मार्केट व्हॅल्यूवर काढतोय. आता इथं टोटल व्हॅल्यू म्हणजेच मार्केट व्हॅल्यू आहे. कालचं उदाहरण लक्षात असेल 4500 रुपयावर आपण जीएसटी दिला होता. तसं आता 50x वर म्हणजे ब्रोकरेज कशावर देणार आहे आपण ब्रोकरेज रेट किती आहे ब्रोकरेज रेट 0.2% ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे, टोटल व्हॅल्यू जी असणार आहे शेअर्सची त्याच्यावर देणार आहे. ठीक आहे, आता 0.2% चा 100 इंटू टोटल व्हॅल्यू आहे 50x. ठीक आहे, तर मग 50 एके 50 बघा 50 एके 50 50 दोन्ही 100 बे के बे म्हणजे आता इथं राहिले 0 पॉइंट हे 0.1 आणि हे x. म्हणजे ब्रोकरेज किती आलेला आहे तर तो ब्रोकरेज जो आलेला आहे 0.1% 0.1x. ठीक आहे, त्याच्यानंतर जीएसटी ऑन ब्रोकरेज. आता आपल्याला
जी ब्रोकरेज काढायची ती जीएसटी वर काढायची, म्हणजे ब्रोकरेज वर जीएसटी काढायची, सॉरी जीएसटी जी काढायची ती ब्रोकरेज वर काढणार आहे, म्हणजे 0.1 x इंटू किती पर्सेंट आहे जीएसटी 3, पाहिजे स्टेटमेंट लिहा 18% जीएसटी ऑन ब्रोकरेज, ठीक आहे। मग ती जीएसटी 18% जे आहे ते 18/100 गुणुले जीएसटी ऑन ब्रोकरेज, ब्रोकरेज किती आहे तर 0.1x, ठीक आहे। हे 0.1x आहे, इथं पण पॉइंट द्या, भागाकार करा, 100 ने याला लागलं किती येणार 0.18 गुणुले 0.1x, यांचा आता गुणाकार करायचा आहे, तर मग 18 आणि पॉइंट किती 1 2 म्हणजे टोटल हे 2 आणि हे 1 3 घरं झाल्यावर पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे 1 2 3 घरं झाल्यावर पॉइंट द्यायचा आहे, आणि हे x आयचा कॅरी। आणि एकदा सांगतो मी, हे हा भाग 18/100 होतं, 18% जीएसटी होती जी ब्रोकरेज वर द्यायची होती, ब्रोकरेज किती आला आपला 0.1x आला, मग 18%चं हे जे 100 होतं ते 100 न भागल्यावर हे 2 म्हणजे 2 डिजिट, आफ्टर 2 डिजिट हे काय दिलेलं आहे डेसिमल दिलेलं आहे 0.18, म्हणजे आफ्टर 2 डिजिट डेसिमल पॉइंट दिला आपण इनटू 0.1x, मग आफ्टर मल्टिप्लिकेशन यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं 18 1 चा 18 आलं, आणि हे 2 डिजिट आणि हे 1 डिजिट, तर आफ्टर 3 डिजिट हा डेसिमल, बिफोर द 3 डिजिट हा डेसिमल पॉइंट आला 0.18018x, लक्षात ठेवा 0.018, म्हणजे हे काय आहे जीएसटी आहे, हा काय आहे जीएसटी, हा ब्रोकरेज आहे, हा ब्रोकरेज आहे, हा जीएसटी आहे। त्यानंतर इथं जे आहे ते टोटल व्हॅल्यू आहे, टोटल व्हॅल्यू ठीक आहे, 3 आपल्याकडे गोष्टी आल्या, परत एकदा सगळा भाग आपण बघणार आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या की कॅल्क्युलेशन काय चाललं, कॅल्क्युलेशन समजलं तर सगळं गणित सोपं आहे। आता पुन्हा आपण अमाउंट रिसीव्ह, मला सांगा मगाशी सांगितलं आपण 100 रुपयाचा शेअर्स 50 रुपयाला विकायला लागलो, विकताना 50 रुपयाचे शेअर्स किती विकल्यात माहिती, विकल्यानंतर ब्रोकरने जीएसटी घेतला, ब्रोकरेज घेतला, त्यावेळेला त्यांना आपल्याला उरलेली रक्कम दिला 4982.20, मग अमाउंट रिसीव्ड किती झाल्या, तर अमाउंट आपली जी रिसीव्ड झाल्या ती 4988.20 पैसे, ठीक आहे, लक्षात ठेवा। टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे, आपल्या टोटल शेअर्सची व्हॅल्यू किती आहे, टोटल व्हॅल्यू जी आहे ती 50x आहे, 50x आहे, त्यातून ब्रोकरेज मायनस करायचा आहे, ब्रोकरेज मायनस करायचा आहे, तो 0.1x आहे, मायनस त्यातून परत जीएसटी करायची आहे, जीएसटी किती आहे 0.018x आहे, 0.018x, ठीक आहे। बघा अंक दिसतात का, बघा मी रीड करून पण सांगाल, वाचून सांगाले, मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये सांगाले, बघा परत एकदा सांगतो, आपल्याला सगळे शेअर्स विकल्यानंतर 4988.20 रुपये मिळाले होते, मग आपल्याला जी रक्कम मिळणार, आपल्याला डिस्काउंट सुरू आहे, डिस्काउंट म्हणजे इथं तसा डिस्काउंट म्हणायचं नाही 25% डिस्काउंट ऑफ, इथं ऑफ डिस्काउंट नाही, ऑन डिस्काउंट आहे, रक्कम जाणार आहे, टोटल शेअर्स किती विकल्यानंतर आपल्याला 50x मिळायला पाहिजे होते, मात्र ब्रोकरेज त्यातनं 0.1x मायनस होणार आहे, शेअर्स आपण विकल्यावर किती मिळणार आहे 50x मिळणार होते, त्यातनं ब्रोकरेज 0.1x 0.1x वजा होणार आहे, मग पहिला वजा जे वजा आहे त्यांची बेरीज करूया आपण, म्हणजे 50x आयाचे ठेवूया, हे वजा आहे, हे वजा आहे, यांची बेरीज करून दाखवतोय मी तुम्हाला, 0.1x आहे, त्याच्यानंतर हे 0.018x आहे, ठीक आहे, x तर x ऍज इट इज राहणार आहे, हे पूर्ण आहे म्हणजे हे 100 आहे, आता म्हणजे यांचं सम केला, बेरीज केली तर किती होणार आहे 0.18 आणि हे 1 म्हणजे 118,
0.118x आणि आता 50 मधून, ठीक आहे, ते पण दाखवतो. 50 मधून आपल्याला 0.118 वजा करायचं. इथं 50 मधून जाऊ शकत नाही म्हणून काय केलं आपण, इथं 49 आणि इथं पॉइंट दिला आणि इथं 100 लिहिण्याऐवजी 1000 लिहिले. 1000 लिहिले का, कारण 118 100 वजा करण्यापेक्षा कॅरी फॉरवर्ड केलं असं समजा, म्हणजे हातचे पुढे घेतले असं समजा. तर आता बघा सिंपल आहे. 1000 मधून 118 गेले, 1000 मधून 100 गेले, राहिले 900. पुन्हा 900 मधून 18 गेले, राहिले 882. म्हणजे इथे येणार आहे 882. लागली तिथंच लिहू आपण 882. पॉइंट ऍज इट इज येणार आहे पॉइंट. आणि हे 49 राहिले, हे 49 म्हणजे 49.882 x. 49.882 x हे काय येणार आहे, अमाऊंट येणार. आता बघा हे सगळं तर आहे असंच कॅरी होणार. हे जे आहे नेक्स्ट 49.88.20 हे ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता डिवायडेशन करायचं, भागाकार करायचं सिंपल मध्ये. x बरोबर हे किती रक्कम आहे, 4988.20. ही संख्या इकडे आल्यानंतर इथं गुणुले होती x ला, ती इकडे आल्यानंतर भागिले होणार आहे. मग ती भागिले होताना 49.882 x. आता बघा दोन्ही संख्या सेम आहेत बघा, हे सगळं सेम आहे, हे सगळं सेम आहे, फक्त पॉइंटचा फरक आहे. काय करा, पॉइंट नंतरची डिजिट मोजा. 1 2 3 तीन डिजिट आहे, खाली 3 डिजिट आहे, वरती 3 0 ऍड करा. 1 2 3. इथं 2 डिजिट आहे तर खाली 2 0 ऍड करा. नाही ऍड केला, डायरेक्ट भाग जमत असेल डायरेक्ट केला तरी पण चालेल, भागाकार केला तरी पण चालेल. आता बघा पॉइंट कुठंच नाहीये, सगळी संख्या सेम आहे, म्हणजे ही संख्या इथून इथपर्यंत सेम आहे. तर 49,882 49,882 इथं 1 आलं, 1 चा भाग लागला. त्यानंतर हे 20 ला हे 20 कॅन्सल झाले, राहिले 20 ते इथं कॅरी केले. याचा अर्थ x = 100 आहे. याचा अर्थ आपले नंबर ऑफ शेअर्स किती होते, 100. तर मी आणखीन एकदा सगळं उदाहरण पूर्ण तुम्हाला टोटल उदाहरण समजून सांगतो. आपल्याकडे फेस व्हॅल्यू होती 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू होती 50 रुपीज आणि आपण अमाउंट रिसिव्ड केलं होतं. म्हणजे आपल्याला समजा मी हे शेअर्स आहेत, हे शेअर्स मी विकले, ही एक वस्तू आहे, त्याची छापील किंमत 100 रुपये होती, 50 रुपयानं विकत घेतला. विकत घेणाऱ्याने काय म्हटलं, विकण्याचं मला पैसे पाहिजे, म्हणून त्याला आपण काय दिली, जीएसटी दिली. जीएसटी ही ब्रोकरेज त्याच्या दलालीवर दिली, ब्रोकरेजवर दिली, प्लस त्याचं ब्रोकरेज, हे दोन्ही अमाउंट काढून घेतला त्यानं. आणि मग 50 रुपयातून ती सगळी म्हणजे समजा त्याचं ब्रोकरेज 1 रुपया आला असेल, आपली वस्तू 50 ला विकताना तो 1 रुपया त्यानं काढून घेतला आणि त्याच्यावर जीएसटी 50 पैसे काढून घेतला. म्हणजे आपले जे 50 रुपये मिळणार होते त्याच्यातनं 1.5 रुपया कमी झाला, म्हणजे 48 रुपये 50 पैसेच मिळाले. तसंच सेम हे गणित आहे. आपण सपोज केलं की आपले नंबर ऑफ शेअर्स जे आपण सोल्ड केले होते ते x आहेत. टोटल व्हॅल्यू शेअरची कशी काढतोय आपण, किती रुपये मिळणार आहे, तर बाजारभाव जो असतो, मार्केट व्हॅल्यू जी असते ती 50 होती आणि टोटल शेअर्स आपले किती होते, ते x होते. म्हणून टोटल व्हॅल्यू आपली शेअरची काय आहे, 50x आहे. मग आपण जीएसटी कशावर देणार, हे असं क्रमानच आहे बघा. जीएसटी ब्रोकरेज जो देणार आपण, सॉरी ब्रोकरेज आपण देणार तो मार्केट व्हॅल्यूच्या टोटल व्हॅल्यूवर देणार. मग आता जीएसटी रेट 0.2% ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. 0.2% चे हे 100 आहे आणि इनटू हे 50 आहे. हे 51 आहे, 50 आलं म्हणजे 50 × 50 50 दोन्ही 100, हे 2 आहे, ह्या 2 ला 2 कॅन्सल झालं तर 0.1 आणि हे x. म्हणजे जीएसटी आता आपण ब्रोकरेज किती आलं, 0.1% x आलं, पर्सेंट नाही. जीएसटी ऑन ब्रोकरेज, आता ब्रोकरेज वर आपण जीएसटी देणार आहे. बरं, मग ब्रोकरेज किती आहे तर 0.1 x. जीएसटी किती देणार आहे, 18%, 18/100. तर हे पॉइंट दिला आपण 0.18 आणि गुणाकार केला, 18 × 18 आणि हे
आफ्टर 3 डिजिट बिफोर 3 डिजिट आपण पॉइंट दिला. ओके, अमाउंट आपल्याला किती मिळाल्या? आपल्याला अमाउंट मिळालेली आहे 4988.20 रुपीज. तर त्यातून टोटल शेअर्स आपले किती 50x आहेत. त्याच्यातून आपल्या शेअर्स सोल्व केल्यानंतर 50x मधून 0.1x मायनस करावे लागेल आणि 0.018x मायनस करावे लागेल. म्हणजे 0.1 आणि 0.018x वजा करावे लागेल. मग 50x मधून 0. यांची बेरीज केली आपण 18 आणि 1 118 झालं. 118 मधून 50 मधून 118 वजा केली. 50 मधून 118 0.118 वजा केले. 49.882 x आहे. x आहे तिथे ठेवलं आणि 4988.20 ला भागिले 49.882 केले. तर x बरोबर किती आलं? 100 आलं. हा भागाकार तुम्ही करा, कोणत्याही पद्धतीने करून बघा. पॉइंट नंतर द्या, आधी द्या, कसंही केला तरी सेम उत्तर येणार आहे. म्हणजे आपण शेअर्स किती विकले? आपण शेअर्स 100 विकलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. तुमचे हे उत्तर आहे, तुम्हाला स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहावं लागणार आहे. तर उत्तर असं असणार आहे, श्रीमती देसाई शी सेल 100 शेअर्स, हे असं तुम्हाला उत्तर लिहावं लागणार.